आजी आणि आजोबांचे किस्से काही संपतच नव्हते। रात्री बराच वेळ आम्ही चर्चा केली। त्यात अनेक गोष्टी आजी सांगत होती त्यांच्या आणि आमच्या बालपणीच्या। आता खूप वेळ झाला होता आणि आम्ही सगळं आवरून झोपलो। सकाळी उठून बाहेर येऊन बघतोय, सुंदर पहाड दिसते। शेतात जायच्या घाईने लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि हे दृश्य बघूनच आनंद वाटत होता। मग मी पण निघालो डब्बा घेऊन। सकाळची दिनचर्या संपली आणि निघालो शेताकडे या पायवाटांनी दम टाकत। पण निसर्गाची अप्रतिम कलाकारी म्हणजेच हे सौंदर्य बघून अजून मन प्रफुल्लित होत होतं। आणि हे बघा काय आहे ज्याचे वर्णन मी करू शकत नव्हतो। आणि हे दृश्य डोळ्यांना अजून आकर्षित करत होते। शेतात गेल्याबरोबर आजोबाची थेट भेट झाली। त्यांनी पूर्ण शेत दाखवले। आम्ही चढलो ते शेतातल्या खोपीवर आणि वरून बघितलं हे आमचं शेत। आणि हे तुम्ही पण बघा, हे माझे 75 वर्षाचे आजोबा हेच सांभाळतात संपूर्ण शेत। आणि मग काय, मी गोफण चालवायला शिकलो। आजोबांनी सांगितलं तसं तसं मी केलं आणि लवकरच शिकलो। आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे गोफण काय असते। सगळं आवरून निघालो ते परतीच्या प्रवासाला। पण निघालो ना मन असं भरून येतं, पण काय करावं, पर्याय नाही। पण तुम्हीच सांगा की तुम्हाला गावात राहून साधं जीवन बघायला आवडेल का? आणि मी माझ्या आजी आजोबांसोबत राहायला आणि तिथं वावरायला तुम्हाला आवडेल का बघायला? नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि असं असेल तर मी गावात जाऊन राहील।